तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती कृष्णा त्या दुष्यंतची वाट बघत तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि त्यानंतर तिथे ती पूजा चेक करण्यासाठी आलेली असते की ती कृष्णा खुश आहे का, त्यांचं नेमकं काय चाललं आहे, दुष्यंत तिच्यासोबत रूममध्ये आहे का याची तिला खात्री करायची असते. त्यासाठी ती तिथे आलेली असते आणि त्यानंतर ती कृष्णाला दुष्यंतच्या रूममध्ये पाहून फारच चिडते आणि तिथनं रागामध्ये निघून जाते. तेवढ्यातच तिच्याकडनं दार वाजतं आणि दाराचा आवाज होतो. त्यावर ती कृष्णाला तिथे अंदाज आलेला असतो, इथे नक्की कोणीतरी आलेलं आहे. हे पाहून कृष्णा दार उघडून बघते तर दाराच्या बाहेर कोणीच नसतं. तरी देखील तिच्या मनामध्ये शंका असते की घरामध्ये नक्कीच कोणीतरी घुसलं आहे. त्यानंतर ती काठी घेऊन चेक करत असते कोणी आहे का. त्यानंतर इकडे खाली ती पूजा घरातनं घाईघाईमध्ये निघून जात असते. तेवढ्यातच तिची धडक दुष्यंतसोबत होते आणि तो दुष्यंत पूजाला त्याच्या घरामध्ये पाहून प्रचंड चिडतो आणि तिला म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मुळात तू माझ्या घरामध्ये का आली आहेस, माझ्या घराच्या बाहेर हो, माझ्या घरातनं निघ आधी. त्यानंतर ती म्हणते, खरं तर सॉरी दुष्यंत, मला तुझी माफी मागायची होती, तू फक्त माझा आहेस, मी तुला असं दुसऱ्या कोणासोबतही नाही पाहू शकत, असं ती पूजा त्या दुष्यंतला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, मी तर तुझ्यासाठीच आली आहे. त्यावर तो म्हणतो, तुला लाज वाटत नाही का ग, मी आणखीनही काहीही विसरलेलो नाहीये, तू आणि तो जडेजा एकमेकांसोबत. त्यावर तो म्हणतो, शी, मला तर बोलायला देखील लाज वाटत आहे. आणि तेवढ्यातच ती कृष्णा खाली काठी घेऊन येत आहे. हे पाहून तो दुष्यंत तिला म्हणतो, पटकन जा इथनं, तू कुठेतरी लप. त्यानंतर ती कृष्णा खाली येते आणि त्या दुष्यंतला विचारते, इथे कोणी आलं होतं का. त्यावर तो दुष्यंत म्हणतो, नाही, इथे तर कोणीच आलं नव्हतं. त्यावर ती कृष्णा दुष्यंतला म्हणते, नाही, इथे नक्कीच कोणीतरी आलं होतं, मला आत्ता आवाज देखील आला होता, मला वाटतंय आपल्या घरामध्ये नक्कीच कोणीतरी शिरलं आहे. त्यानंतर ती काठी घेऊन इकडे तिकडे बघत असते. त्यावर तो दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, तुला असं का वाटतंय की आपल्या घरामध्ये कोणीतरी आलं आहे, आपल्या घरामध्ये कोणीही आलं नाहीये, मी तर आत्ता इथे खालीच होतो, तू नको काळजी करूस, हवं तर मी शोधतो, असं तो कृष्णाला म्हणतो. त्यानंतर कृष्णाच्या मनामध्ये मात्र वाटत असतं, नक्कीच चोर घरामध्ये आले असतील किंवा मग जयकांतच तिच्या रूमच्या बाहेर आला होता की काय, असा संशय तिच्या मनामध्ये आलेला असतो. आणि इकडे सावित्रीला मात्र बिलकुलही झोप येत नसते. वारंवार तिच्या मनामध्ये एकच विचार येत असतात. तिला वाटत असतं, त्या कृष्णीचं एवढं मोठं नशीब कसं निघालं, तिचं दुष्यंत सरकारसोबत कसं लग्न झालं, या विचारानेच तिला वाटत असतं, माझी तर झोपच उडून गेली आहे. सततच माझ्या डोक्यामध्ये त्या सटवीचे विचार येत आहेत. काय ती सोन्याने मडली होती, मला तर तीच समोर दिसत आहे आणि तिच्या अंगावरचे ते दागदागिने, तिचा तो रुबाबच माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये, असं ती पूजाला सांगत असते. ती म्हणत असते, खरं तर हे सगळं सुख पूजा तुझ्या नशिबामध्ये होतं, पण त्या सटवीने हे राहून घेतलं, घरामध्ये होती तेव्हाही तिने मला कसलंच सुख पडू दिलं नाही आणि आता तिकडे गेली आहे तर तिथनंही तिने तर माझ्या झोपेचं खोबरच केलं आहे, माझी झोपच उडवून लावली आहे, असं ती पूजाला म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, पूजा इतकी कशी बारीक झाली, इथं तर मला कुठंच ती दिसत नाहीये. त्यानंतर ती लाईट लावून बघते तर तिथे पूजा नसते आणि इकडे ती कृष्णा त्या चोराला शोधत असते, पण तिथे कुठेही कोणीच नसतं. त्यावर तो दुष्यंत देखील घरामध्ये सगळीकडे बघतो आणि तिला म्हणतो, बघ आता तर मी स्वतः चेक केलं आहे, माझ्यावर विश्वास ठेव, घरामध्ये कोणीही नाहीये आणि तू वरती जाऊन आराम कर, असं तो त्या कृष्णाला सांगतो. त्यावर ती कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही सुद्धा झोपा, कारण मला असं वाटत आहे की नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेलंय. त्यावर तो म्हणतो, मी तुला सांगतोय ना, कोणी नाहीये इकडे, मी आत्ता इथेच होतो, जा तू आराम कर. तेवढ्यातच ती काठी ठेवते तर ती काठी त्या पूजाच्या डोक्याला लागते. त्यावर तिथनं त्या पूजाचा आवाज निघतो. त्यावर ती म्हणते, हा आवाज कोणाचा आला आत्ता. त्यावर तो म्हणतो, नाही, कोणाचा नाही, तुला तसं काठीचा आवाज आल्यासारखा भास झाला असेल. त्यावर ती म्हणते, ठीक आहे. आणि तेवढ्यातच त्या पूजीचा फोन वाजतो, कारण तिला तिची आई फोन करत असते. तेवढ्यातच तो दुष्यंत स्वतःचा फोन काढतो आणि कॉलवर बोलण्याचं नाटक करत असतो. तो म्हणत असतो, कोणत्या वेळी कॉल करावा हे तुम्हाला समजत नाही का.
त्यानंतर तो त्या कृष्णाला म्हणतो, माझ्या ऑफिसमधल्या लोकांचा फोन आला होता, त्यांना कोणत्या वेळी कॉल करावा हे देखील समजत नाही, काही काळजीचं कारण नाही आहे आणि आपल्या घरामध्ये कोणीही आलेलं नाही आहे, तू जा वरती जाऊन झोप, आराम कर, असं तो त्या कृष्णाला म्हणतो आणि त्यानंतर त्या कृष्णाला तिथनं घालवतो. त्यानंतर ती देखील तिथनं जाते आणि त्याला म्हणते, तुम्ही देखील आराम करा, तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे, आता फार उशीर झालेला आहे. आणि त्यानंतर ती पूजा बाहेर येते आणि तो दुष्यंत त्या पूजाला हाताला धरून त्यांच्या घराच्या बाहेर फरफटत ओढत आणतो आणि तिला म्हणतो, खरं तर तुला कळायला हवं कोणत्या वेळी यावं आणि कोणत्या वेळी नाही, मुळात तुझी माझ्या घरामध्ये येण्याची हिंमतच कशी झाली आणि आता माझं लग्न झालेलं आहे ही गोष्ट तू तुझ्या लक्षात ठेव आणि ती कृष्णा आत्ता तू जिला बघितलंस ना ती माझी बायको आहे, असं तो त्या पूजाला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हे काही मोठी सिटी नाही आहे, हे गाव आहे आणि गावामध्ये असं आपण जर एकमेकांशी आपल्याला असं एकत्र बघितलं तर इथले लोक काहीही अर्थ काढू शकतात. आधीच मी माझ्या आईमुळे फार अडकलेलो आहे, पुन्हा आणखी मला इथे कोणताही सीन क्रिएट करायचा नाही आहे, त्यामुळे माझ्या घरामध्ये आलीस तर पुन्हा याद राख. त्यावर ती पूजा म्हणते, तू देखील एक गोष्ट मात्र दीप तुझ्या लक्षात ठेव, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुला एनी हाऊ मिळवणारच, जर मी इथनं गेले तर तुझ्या सोबतच जाईल, नाहीतर आय स्वेअर मी तुला इथनं घेतल्याशिवाय पुन्हा जाणार नाही, असं ती त्या दुष्यंतला म्हणते आणि त्यानंतर तिथनं निघून जाते. त्यावर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, तू हे विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक, कारण आता मी तुझा चॅप्टर कधीच माझ्या डोक्यातनं क्लोज केला आहे, त्यामुळे असं काहीही होणार नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये आता नवीन मुलगी आली आहे कृष्णा नावाची आणि ती माझी बायको आहे. त्यानंतर तो म्हणतो, खरं तर चूक तुझी नाही, चूक माझीच आहे, मीच तुझ्यावर आंधळं प्रेम केलं आणि तू मात्र मला फसवलंस. त्यावर तो म्हणतो, आणि कसली तुझी बाजू आली आहे ग, तुझी काय बाजू आहे मला चांगलंच माहीत आहे, खोटारडी कुठची, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, तुला जरा देखील लाज वाटत नाही का, असं तो त्या पूजाला म्हणत असतो. आणि इकडे ती मैनावती त्या कृष्णीचा विचार करत बसलेली असते. त्यानंतर ती दलपत भाऊजींना विचारते, काय हो तुम्हाला काय वाटतं काय होईल. त्यावर तो विचारतो, कशाचं काय होईल. त्यावर ती म्हणते, त्या कृष्णीचं काय होईल, ती बाळजाबाईसनी डोईजड होईल का बाळजाबाईच्या डोक्यावर बसून मीरा वाटेन, असं ती त्या दलपतला विचारत असते. त्यानंतर ती म्हणते, तसं जर असेल तर आपल्याला आपली बाजू हळूहळू बदलायला हवी. त्यावर तो दलपत म्हणतो, मैनावती हे सर्व आपण जे विचार करत आहोत ती पार्टी बदलण्याचा, जर याची थोडी जरी भणक त्या बाळजाबाईला लागली तरी देखील त्या आपली रवानगी सिस्टमॅटिकली आपली वरात त्या घराच्या बाहेर काढतील. तर ती मैनावती म्हणते, हो ते तर खरंच आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, ती कृष्णी आहे ना ती एकदम फटाकडी आहे तर एवढी एवढूशी पण खूप आगाऊ आहे ती. एकदा का ती पेटली ना जिद्दीला, पेटल्यावरती बाळजाबाईसारख्या बाईला देखील नमवते, मग तिथे आपली काय कथा आहे, असं ती मैनावती त्या दलपतला म्हणत असते. त्यानंतर तो म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, ती पोरगी आपल्याला डोईजड होणार नाही, कारण दुष्यंतने तिच्याबरोबर लग्न जरी केलेलं असलं ना तरी देखील तो तिला बायकोचा दर्जा देत नाही आणि त्यांच्या अर्थ नसलेल्या संसारामध्ये आपण त्या दोघांना एकमेकांजवळ येऊच द्यायचं नाही, सततच काही ना काही कारणावरनं त्या दोघांमध्ये फूट पाडायची, असं तो दलपत त्या मैनावतीला सांगत असतो. त्यावर ती मैनावती म्हणते, त्या दोघांना बघा मी एकत्र येऊ देणार नाही, त्याची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर सोडा. आणि इकडे ती कृष्णी त्या दुष्यंतची वाट बघत बसलेली असते आणि त्यानंतर ती स्वतःचा अंथरूण खाली करते. त्यावर तो दुष्यंत रूममध्ये येतो आणि हे पाहून तिला म्हणतो, अगं तू खाली का झोपत आहेस. त्यावर ती म्हणते, नाही नको, मी खालीच झोपते, मला काय सवय आहे, मी लहानपणापासूनच एकटी आहे आणि मला अनाथ आहे, अनाथ म्हणूनच मी वाढली आहे, तुम्ही मात्र वरती झोपा. आणि असंही तुम्ही म्हणालाच आहात आपल्या दोघांमध्ये अंतर ठेवायला हवं, मग कशाला तुम्ही झोपावरती, मला सवय आहे, मी झोपेन इथं, असं ती त्या दुष्यंताला म्हणते. पण दुष्यंताला मात्र तिचं हे बोलणं ऐकून वाईट वाटत असतं, कारण ती खाली जमिनीवर झोपलेली असते. त्यानंतर तो दुष्यंत देखील झोपतो आणि ती कृष्णा देखील तिने केलेल्या अंथरुणावर झोपत असते. आणि त्यानंतर ती कृष्णा जे काही त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं ते आठवून
होऊन रडत असते, कारण तिला फार वाईट वाटत असतं. तो दुष्यंत तिला म्हणालेला असतो, आपलं जरी लग्न झालं आहे तरी देखील आपल्यामध्ये कधीच तसं नवरा बायकोसारखं काहीही घडणार नाही. तू ती अपेक्षा सोडून दे, ती अपेक्षा तू माझ्याकडनं करू नको. मी तर फक्त आईसाठीच तुझ्याबरोबर लग्न केलं आहे, कारण आईचा शब्द गावामध्ये खाली पडायला नको फक्त ह्याच गोष्टीमुळे. आणि इकडे ती पूजा घरी आलेली असते. त्यावर ती सावित्री तिला म्हणते, अगं एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? त्यावर ती म्हणते, त्या कृष्णीचा, त्या भिकारडीचा संसार कसा चालला आहे हे पाहण्यासाठी मी गेले होते. त्यावर ती म्हणते, एवढ्या रात्री कशाला गेलीस? तुला इथले रस्ते देखील माहीत नाही आहेत, इथल्या वाटाही तुझ्या ओळखीच्या नाही आहेत. त्यावर ती म्हणते, आई तू केवढी बडबड करशील, तू शांत हो. मी नीट गेले आणि व्यवस्थित आली आहे ना, मग तू कशाला उगाचच बडबड करत आहेस? त्यावर ती म्हणते, पण तू एवढ्या लांब गेलीसच कशाला? त्यावर ती पूजा म्हणते, आई तू जरा शांत बस. त्यावर ती सावित्री म्हणते, आणि तू तिथं जाऊन काय केलंस, काय बघितलंस? त्यांच्या रूमला लावलेली कडी एवढंच बघितलेलं असणार, आणि आतमध्ये ती कृष्णी आणि तो दुष्यंत. त्यावर ती पूजी म्हणते, नाही आई तुझा खूप मोठा गैरसमज आहे. मी तिथे गेल्यानंतर बघितलं ती कृष्णी एकटीच रूममध्ये बसली होती, पण दुष्यंत मात्र तिच्यासोबत रूममध्ये नव्हता, तो तर खाली होता. आणि आय एम शुअर की नक्कीच त्या दुष्यंत काही तिला एकत्र येऊ देत नाही. ते कृष्ण आणि दुष्यंत कधीही एकत्र येणार नाही, कारण दुष्यंतला मुळात ती पोरगीच आवडत नाही. त्याने तर फक्त त्याच्या आईसाठी तिच्याशी लग्न केलं आहे. आणि त्यानंतर हे ऐकून ती सावित्री आनंदाने फार खुश होते आणि म्हणते, मी आत्ताच देवासमोर साखर ठेवून येते. असं झालं तर नक्कीच खूप बरं होईल. त्या भिकारड्या कृष्णीचा संसार लवकरच मोडावा असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर तिथनं ती निघून जाते. आणि इकडे दुष्यंत झोपत असतो, पण दुष्यंतला झोपेतही वारंवार त्या पूजाचीच आठवण येत असते. पूजा जे काही त्याच्यासोबत वागली ते त्याला आठवत असतं आणि त्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. आणि इकडे कृष्णा देखील रडत असते, कारण कृष्णालाही दुष्यंतने तिला ॲक्सेप्ट केलं नाही या गोष्टीचा वाईट वाटत असतं. आणि इकडे दुसऱ्या दिवशी इकडे दुष्यंत शहरामध्ये जाण्यासाठी निघालेला असतो, आणि त्यानंतर त्याच्या मागे ती कृष्णा देखील हट्ट करत असते, मलाही शहरामध्ये यायचं आहे. त्यावर तो दुष्यंत तिला समजावत असतो आणि तिला म्हणत असतो, तू माझ्यासोबत शहरामध्ये येऊ नकोस, कारण तिथल्या मुली शिकलेल्या आणि स्टायलिश असतात, त्यांना कार चालवता येते, कॉम्प्युटर देखील चालवता येतो, तुला हे सर्व जमणार आहे का? त्यावर ती म्हणते, नाही मला देखील तुमच्यासोबत यायचं आहे, मला बैलगाडी चालवता येते आणि घड्याळ न बघता टाईम देखील सांगता येतो, त्यांना हे सर्व करता येतं का? मीही तुमच्यासोबत शहरामध्ये येणार आहे असं ती कृष्णा दुष्यंतला म्हणत असते. त्यावर ती म्हणते, आता मी सुद्धा कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे, मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहे, आता दाखवतेच मी एकेकाला असं ती म्हणत असते. त्यावर तो म्हणतो, माझा आई हट्ट करू नकोस, पण ती कृष्णा काही त्या दुष्यंतचं ऐकत नसते. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, आणि ही पिशवी घेऊन येऊ नकोस, तुझी बॅग आवरायला घे असं तो दुष्यंत त्या कृष्णाला सांगत असतो. त्यानंतर बाळजाबाई त्या कृष्णाला दुष्यंतसोबत जाण्यापासून अडवते. त्यानंतर तो म्हणतो, आई येऊ दे तिला माझ्यासोबत, असंही 4-5 दिवसांनी आम्ही रिटर्न येणारच आहोत. तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.